स्वागत आहे तुमचं आजच्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आजची आमची सुरुवात झालेली आहे तर्री पोहे आणि नागपूरकरांचा खास कनेक्शन आहे. नाश्ता झाल्यानंतर मी सियाला फ्रूट शिकवत होते. सियाला वाटली की आई आता माझे व्हिडिओज घेणार लागेल. ती माझ्या जवळ आली आणि म्हणाली, आई मी व्हिडिओज घेते, मी फोटोज घेते, कारण तिला व्हिडिओज घ्यायला आणि फोटोज काढायला भरपूर आवडतं. त्यानंतर आज माझं महत्त्वाचं काम होतं ते ड्रायफ्रूट्स पावडर तयार करणं, कारण माझ्या सानवीला कोरं दूध देणे ही माझ्याकडे तारीवरची कसरत असते. म्हणून मी काही ड्रायफ्रूट्सला भाजून घेते आणि मिक्सर जारमधून एका पावडर फॉर्ममध्ये तयार केलं. त्यामध्ये फ्लेवरकरिता वेलची कूट टाकलेलं. ते एका एअरटाईट कंटेनर डब्यामध्ये भरून ठेवलं, कारण आता हे मला सानवीला दुधाबरोबर द्यायला बरं पडेल. त्यानंतर मी सानवीला शोधत होते की सानवी कुठे आहे, सानवी कुठे आहे. तर सानवी रूममध्ये आरशासमोर काही डान्स पोजेस करत होती. तिला नकळत म्हणजे भरपूरसे व्हिडिओज घेऊन घेते. तिला माहीतसुद्धा नव्हतं की आई माझे व्हिडिओज घेते. जसं तिला माहिती झालं की आई माझे व्हिडिओज काढून राहिलेले, लगेच ती माझ्याकडे धावत पळत सुटली आणि थोडी लाजली. त्यानंतर आज जेवणाबरोबर काय करायचं मला थोडा विचारच होता, म्हणून मी आज एक भेळ प्रकार तयार केला. त्यामध्ये सांबार, टमाटर, कांदा आणि शेव घालून असं छान एक भेळ तयार केलेली. जेवण झाल्याबरोबर सिया तर लगेच झोपली. जशी सिया झोपली, सानवीला माहिती झालं तशी ती आई माझ्याकडे येऊन म्हणाली, आई आता तू मला घे, कारण ती रोज वाट बघते की आई मला कधी घेणार, कधी लाड पुरवणार. तर आजचा मिनी व्लॉग मी इथेच थांबवते. थँक्यू सो मच.